नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती 2026 बद्दल बऱ्याच दिवसांपासून आपण अपडेट बघत होतो. याबद्दल जाहिरात कधी येणार या संदर्भात शासनाकडून काही हालचाल दिसत नव्हती. जाहिरात टीसीएस घेणार, आयपीएस घेणार की एमपीएससी घेणार आहे, एमपीएससीचा पॅटर्न कसा असणार आहे, आता या सगळ्या गोष्टींना जवळपास असं म्हणूया पूर्णविराम देण्यात आलेला आहे. फक्त काही गोष्टी अजूनही प्रश्नांकित आहेत, त्याबद्दल पण आपण बोलूया. पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये दोन महत्वाचे परिपत्रक मी तुम्हाला दाखवणार आहे. पहिलं परिपत्रक असणार आहे 28 जानेवारीचं आणि दुसरं असणार आहे 30 जानेवारीचं. नेमकं हे परिपत्रक काय सांगते थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया आणि मग जाहिरात कधी येऊ शकते, परीक्षा कोण घेणार हे पण तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. पहिलं परिपत्रक आहे आपलं 28 जानेवारी 2026. बघा, ह्या परिपत्रकामध्ये विषय काय आहे तर विषय आहे तलाठी पदभरती सन 2023 बाबत. कुणाला पाठवलं हे परिपत्रक? सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी यांना हे परिपत्रक गेलं आहे महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडनं गेलंय. यात त्यांनी सांगितलंय की 2023 चा रेफरन्स दिलाय. बघा, 2023 च्या एक्झाम बद्दलच त्यांनी सांगितलेलं आहे की 2023 ला 4793 रिक्त पदांसाठी जाहिरात आली होती. ती एक्झाम टीसीएस कंपनीने घेतलेली होती आणि त्याचा रिझल्ट जो आहे गुणवत्ता यादी ती 11/3/2024 ला सर्व जिल्ह्यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. मग यानंतर एक शासन निर्णय झालेला होता. तो शासन निर्णय लक्षात घेतला तर त्यानंतर 1 वर्षाची तुमची प्रतीक्षा यादी ठरवण्यात येणार होती. मग 1 वर्षाची प्रतीक्षा यादी ठरवून ती प्रतीक्षा यादी ही होती 13/3/2025 पर्यंत. मात्र प्रतीक्षा यादी संपून गेली होती, लिस्ट संपून गेली होती. पण आता परत एक नवीन GR आलेला आहे आणि त्या GR नुसार आता परत एकदा नवीन पद्धतीने ही जी प्रतीक्षा यादी आहे, निवड सूची ही 2 वर्षासाठी एक्सटेंड करण्यात आलेली आहे. मग जर नवीन प्रतीक्षा यादी आली असेल, एक्सटेंड करण्यात आली आहे, ही कधीपर्यंत करण्यात आली आहे तर जवळपास 13 मार्च 2026 पर्यंत. तेही मी तुम्हाला दाखवतो. पण त्यात त्यांनी म्हटलेला महत्वाचा मुद्दा हा बघा की ही 2023 ला जी तलाठी भरती जाहिरात झाली होती ती जेवढ्या पदांसाठी झाली होती तेवढ्याच पदांसाठी ही प्रतीक्षा यादी असणार आहे. नवीन पद यामध्ये ऍड होणार नाही, हे पण त्यांनी स्पष्ट या महत्वाच्या परिपत्रकामध्ये सांगितलं आहे. आता ही जी 2 वर्षाची प्रतीक्षा यादी आहे ती कधीपर्यंत असणार आहे? 13 मार्च 2026 पर्यंत असणार आहे. मग ही प्रतीक्षा यादी जर 13 मार्च असेल तर 13 मार्च पर्यंत जाहिरात अशी येणार नाहीये. का? कारण ह्या प्रतीक्षा यादीतून किती जागा भरल्या जातात, किती जागा रिक्त राहतात, त्या रिक्त जागांचा हिशोब सुद्धा नवीन जाहिरातीसाठी घेतला जाणार आहे, घ्यावा लागणार आहे. सो 13 मार्च पर्यंत जाहिरात तर येणार नाहीये. सो हे क्लिअर कट झालेलं आहे आणि हे परिपत्रक आल्यामुळे तुम्हाला पण समजलं असेल की 13 मार्चला तलाठी भरतीच्या जागा किती रिक्त राहतात ते आपल्याला समजणार आहे. आता दुसरं परिपत्रक बघूया आपण. जे परिपत्रक आहे 30 जानेवारी 2026 चं गेलेलं परिपत्रक आहे. त्यांचा विषय काय आहे तर त्याचा विषय बघा, ग्राम महसूल अधिकारी तलाठी या संवर्गाची बिंदू नामावली बाबत. म्हणजे प्रत्येक महसूलला आता काय करायचंय, बिंदू नामावली अपडेट करायची. यामध्येच त्यांनी सांगितलंय की परीक्षा आता एमपीएससी घेणार आहे. कुठे सांगितले थोडक्यात तुमच्या लक्षात आणून देतो बघा. या पत्राच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या अखत्यारीतील पदांची निवड प्रक्रिया सुलभ व जलद करण्याच्या अनुषंगाने विविध संवर्गाचे वर्गीकरण करून निवड प्रक्रियेचे सुस्त्रीकरण करण्याच्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 31/12/2025 अखेरची रिक्त पदांची स्थिती बघा, ह्या डेट पर्यंतची जेवढी जागा रिक्त आहे ती रिक्त जागांची यादी मागवलेली आहे. पण ही रिक्त पदांची यादी देताना हे पण लक्षात घ्यावं लागेल की 13 मार्च पर्यंत किती जागा प्रतीक्षा यादीतून भरल्या जातात, किती रिक्त राहतात, हा पण मुद्दा महत्वाचा आहे. स्थिती व बिंदू नामावली प्रमाणित केलेली याबाबतची माहिती मागविली आहे. सदर माहिती संवर्गाच्या एकत्रीकरणांती, बघा हा मुद्दा महत्वाचा, एकत्रीकरणांती म्हणजे सगळ्या महसूल विभागाकडनं ही जेव्हा यादी त्यांच्याकडे येईल त्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे म्हणजेच एमपीएससी कडे एकत्रितरित्या मागणी पत्र पाठवण्यात यावे यासाठी मागवण्यात आली आहे. याचाच अर्थ तलाठी हे पद आता एमपीएससी मार्फत भरलं जाणार आहे. पुढे घेऊया. यामध्ये काय सांगितलंय त्यात त्यांनी सांगितलं की ही यादी अपडेट करत असताना काय काय अपडेट करायचं आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ही महसूल अधिकारी कार्यरत आहे त्यांची डिटेल्स त्यांनी घ्यायला लावली. बघा, ही सगळी डिटेल्स त्यांना घ्यायला लावलेली आहे आणि मग त्यानुसार तुम्हाला रिक्त जागा किती हे पण काढायला लावले. बघा, हे सगळं त्यांना कधीपर्यंत करायचं आहे? 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत करायचं. म्हणजे ही यादी संबंधित तहसील विभागाकडनं ही पाठवायची कधीपर्यंत? 10 फेब्रुवारी पर्यंत. म्हणजे त्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या सगळ्या काय म्हणूया तलाठींची किंवा महसूल अधिकाऱ्यांची
पदांची यादी त्यांना पाठवायची आहे. मग त्यानंतर कार्यरत किती आहे आणि मग रिक्त जागा किती हे काढायला सोपं जाणार आहे. मग हे मागवत असताना ते सगळंच मागितलंय बघा. बिंदूवरील कर्मचाऱ्याचं नाव, प्रवर्ग कोणता आहे, जात प्रवर्ग कोणता, नियुक्तीचे दिनांक, जन्मतारीख, सेवानिवृत्त प्रमाण हे सगळं मागितलेलं आहे, जेणेकरून त्यांना इथे जलद गतीने पटकन ही यादी बनवता येणार आहे. सो या संदर्भात हे 2 नोटिफिकेशन आलेले आहेत. या 2 नोटिफिकेशन मध्ये थोडंसं आपल्याला लक्षात येतंय की आता ही एमपीएससी कडनंच तलाठी भरती होणार आहे. दुसरा मुद्दा, जाहिरात तुम्हाला 13 मार्च 2025 नंतरच पाहायला मिळणार आहे. त्यानंतर म्हणजे जवळपास एप्रिल म्हणूया आपण, एप्रिलमध्ये जाहिरात येण्याचे चान्सेस जास्त असणार आहे. हे सगळं मी का म्हणतो, हे 2 महत्वाचे नोटिफिकेशन मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवले, त्या आधारे मी तुम्हाला म्हणतोय. सो त्या संदर्भात पुढचा मुलांचा प्रश्न असा असू शकतो की परीक्षा पॅटर्न कसा असणार. मग एमपीएससी कडून याबाबत काही अपडेट आलेलं नाहीये. ओल्ड पॅटर्न जर बघितला तर तो असा होता, पण एमपीएससी कडे गेल्यामुळे कदाचित हा पॅटर्न बदलण्याची शक्यता आहे. कारण एमपीएससी गट क ची एक्झाम जशी घेते, जसं की क्लेरिकल आहे, टॅक्स असिस्टंट आहे, ह्याच्या एक्झाम गट क च्या एमपीएससी घेते, यांच्यासाठी सुद्धा प्रिलिम आणि मेन्स घेत आहे. सो या संदर्भात मात्र अजून काही अपडेट नाही, पण तुम्हाला मी सांगतो की या संदर्भात तुम्हाला गट क च्या बॅचेस आमच्याकडे अवेलेबल आहे, जी आता एमपीएससी कडनं कंबाईन गट ब आणि गट क ची जाहिरात येणार आहे मार्च मध्ये. त्या संदर्भात ह्या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला इथे हे सगळेच विषय आम्ही शिकवणार आहोत. सो गट क च्या बॅचेस तुम्हाला अवेलेबल, ह्या बॅचेस जॉईन करू शकता. मेन्सचे विद्यार्थी मेन्सच्या बॅचेस जॉईन करू शकता. आणि हे सगळे फॅकल्टी तुम्हाला जी शिकवणार आहेत, ही सगळी फॅकल्टी तुमच्या समोर अवेलेबल आहे गट क साठी. तलाठीचा अपडेट जसं येईल त्या संदर्भातली बॅचेस आमची नक्कीच आम्ही अनाऊन्स करणार आहोत. पण सध्या तरी बॅच अनाऊन्स करत नाही आपण. जसं त्यांचं अपडेट येईल, परीक्षा पॅटर्न एमपीएससीचा काय, सब्जेक्ट कोणते असणार आहे, कशा पद्धतीने एक्झाम होणार आहे, ऑनलाईन ऑफलाईन होणार आहे, हे सगळं अपडेट आलं की त्यानंतर आम्ही तुम्हाला बॅच नक्कीच देऊ. पण तुर्तास गट ब आणि गट क च्या अनुषंगाने बॅच आमची चालू आहे, ती पण तुम्ही जॉईन करू शकता. अजून काही शंका असेल नक्की आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करा. सो महत्वाची आनंदाची बातमी आहे की तलाठी भरती जाहिरात आता येणार आहे. ओके, ही अपडेट तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा. आवडली तर लाईक करा, तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.